17 आणि आपण पाहतोय कशा पद्धतीने आता पुढील धावसंख्या येताना पाहायला मिळेल, कारण की विदाऊट लॉस 17 धावसंख्या आता फलकावरती आहे. तुषार जाधवचा खेळ बहरलाय. 16 धावसंख्या त्याने कुठल्या 17 धावसंख्या त्याने कुठलेल्या आहेत. एकट्याने धावा बनवल्या गेल्यात. इथे फुलटॉस बॉल पाठीमागच्या दिशेने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चुकीचा बॉल त्याच्यावरती केलाय. सनी गुलगुले आपला विनंती करतो का या टॉस का बॉक्स मध्ये आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा आपण देतोय. येस, यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला खेळलाय. प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे. सिंगल सिंगल मिळेल आणि इथे आपण पाहतोय हाना हाना करत असताना थांबवलाय. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल मिळाले. याचाच अर्थ सिंगलने धावसंख्या फलकावरती लागलेल्या आहेत. त्या म्हणजे 22 धावसंख्या धावफलकावरती. चांगली सुरुवात टीजे चॅलेंजर्स या संघाची पाहायला मिळते. टीजे चॅलेंजर संघ हा सुद्धा या ECPL मध्ये खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. अगदी एक वर्षामध्ये आपण पाहतो चॅम्पियन संघ सुद्धा ठरला होता आणि त्या संघाचा आयकॉन त्यावेळेला आपण असं वाटतं संकेत धर्मन सुद्धा त्यावेळेला त्या संघामध्ये होता आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याने घेतला होता. पण सध्याच्या घडीला संकेत अर्बन हा विरोधात आहे आणि यावेळेला आपण पाहतोय श्रेयश याला माघारी परतावं लागेल. या बॉलवरती मिळालेलं विकेट क्रमांक 1 जाईल मैदानाच्या बाहेर. यस, या ठिकाणी विकेट जाताना पाहायला मिळते. यस, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फुलटॉस बॉल अगदी खेळून काढलाय मिड ऑफच्या दिशेने. सिंगल. एस प्रणय पवार भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंग करण्यासाठी. सिंगल मिळालेल्या पहिल्या बॉलवरतीच बामनोली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आपण टीजे चॅलेंजर्स आपला एक्स्ट्रा खेळाडू 12वा. इथे खोलातला बॉल होता अगदी पायावरती आदळलाय. सिंगल लेग बायच्या स्वरूपात ही मिळते. वा चांगली गोलंदाजी सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. गणेश लहाने रॅकेट पोलीस मध्ये अगदी निवड झालेली आहे त्याची. अगदी अभिमान आहे आपल्याला सर्वांनाच. सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. इथे आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती बॉल. इथून पुढे होणारी मॅच असेल विनर वर्सेस विनर. ते म्हणजे ओल्ड इज गोल्ड हा संघ आणि त्यानंतर प्रेम रॉयल्स या दोन्ही संघादरम्यान ही मॅच होईल. त्याच्यामुळे दोन्ही संघांनी या ठिकाणी रेडी राहायचं आहे. ओल्ड इज गोल्ड आणि प्रेम रॉयल्स. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. त्या ठिकाणी धावा बनल्या गेल्या. त्यामध्ये एकूण 24 धावसंख्या. आपण होतोय एक महत्वाचा विकेट सुद्धा बाद झालेला होता पाहायला मिळाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात सुद्धा गणेशने केली. या ठिकाणी विकेट सुद्धा आला आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. आणि हेच तर क्रिकेट आहे ना. कधी खेळ इकडे तर कधी खेळ तिकडे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटची मजा आपण सगळेच जण घेतोय. ECPL याच्या माध्यमातून. एकता ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहतोय सन्मान्य शैलेजी पाखोड यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रीमियर लीग येताना पाहायला मिळते. आणि भव्य दिव्य आयोजन यासाठीच कारण की 3 सायकल आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. 3 सायकल मैदानाच्या आतमध्ये आहेत मालिकावीरासाठी. संघ मालकासाठी 1 सायकल आणि लकी ड्रॉ साठी सुद्धा 1 सायकल आहे. 50 रुपयाचा कुपन फाडा आणि तुम्हाला लकी ड्रॉ घेऊन जा. त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी लकी ड्रॉ साठी आपलं नाव नोंदवा.
यस, धावसंख्या धावफलकावरती लागले आहे, त्यामुळे 24. त्रिस षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज पुन्हा एकदा. येस, यावेळेला पटका सुद्धा घेऊन काढलाय कव्हर्सला डीप मध्ये. आता प्रोटेक्शन ठेवलंय त्या ठिकाणी. यस, तुषारची अगदी स्ट्रॅटेजी राहिली या ओव्हरमध्ये, या इनिंग मध्ये, ज्या ठिकाणी अगदी सेन्सिबल क्रिकेट सुद्धा त्याने खेळलेला आहे. चांगल्या बॉलचा सन्मान करायचा, त्यानंतर खराब बॉलचा समाचार घ्यायचा, अशी काहीशी पॉलिसी त्यांनी या मॅच मध्ये वापरली आहे. सेन्सिबल क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट. इथे पाठीमागे मारण्याचा प्रयत्न, डेड बॉल. डेड बॉल, पंचांचा कॉल आलाय. येस, अनुज गोलंदाजी मार्क वरती आहे. शेरेळी गावला बिलॉंग करणारा हा खेळाडू गोलंदाजी करायला सुरुवात केली. इथे हा बॉल स्लॉट मध्ये, भाऊ स्लॉट मध्ये होता, ऑन साइडला भिरकावून दिलाय. हा फटका आहे वजनदार आणि हा बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी आलाय षटकार. भाऊची गेले कित्येक वर्ष या मैदानावरती. यस, या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय लगातारचा दुसरा वन्स ब्रिंग्स टू आपण पाहतोय आलाय षटकार. आतमध्ये आपण पाहतोय टीजे चॅलेंजर्स. टीजे चॅलेंजर्स जे खेळाडू आपण पाहतोय अगदी बॅटिंग चालल्या मैदानाच्या आतमध्ये, अगदी दिमागदार. पाहूया लगातारचा तिसरा षटकार येईल का. ओ, या वेळेला आपण पाहतोय आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मैदानाच्या आतमध्ये मिळते. संभ्रमात आहे गोलंदाज, कुठे बॉल टाकूय, कारण की दुपारचे सत्र झालंय. हा मैदान नेहमीच फलंदाजासाठी ओळखला जातो. या दुपारच्या सत्रामध्ये वाऱ्याचा वेग सुद्धा त्यांच्या दिशेने आहे, त्याचाच फायदा आता भाऊ घेतोय. ओ, या वेळेला आपण पाहतोय व्हाईट बॉल. पुन्हा एकदा वाचण्याचा प्रयत्न करतोय फलंदाजापासून, पण ही सुद्धा स्ट्रॅटेजी असू शकते की सातत्याने ऑप्टिकच्या बाहेरचे बॉल टाकले जात आहेत. आपण पाहतोय थोडासा फलंदाजाला अगदी डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न आहे अनुज यांचा. पाहूया हा बॉल कसा आहे. ओ, चांगला बॉल, चांगला बॉल पाहतोय. इथे आपण पाहतोय चॅन टेकन, जसं मी म्हणालो होतो डिस्ट्रॅक्ट केलाय बॅटरला, आणि अखेर एक चांगला चेंडू टाकत असताना भाऊ उचललाय मैदानाच्या बाहेर. अगदी भाऊसारखा फलंदाजाने नेहमीच जाणला जातो मोठ्या फटक्यासाठी, आणि एकदा तो रंगात आला की त्याचा खेळ नेहमीच भरत असतो. त्याला क्षमवलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश, शेवरी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. खोलातला बॉल, सरळ हिट. आपण पाहतोय हा फटका चाललाय सरळ, अगदी कडक बेधडक आलाय षटकार.
हो, इथे आपण पाहतोय मॅचची कडा. शॉट थर्ड मॅनच्या दिशेने सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 आणि या एकाने धावसंख्या वाढली ती म्हणजे एकूण पोहोचते ती म्हणजे 47. येस, 47 धावसंख्या धावफलकावरती 47. 3 ओव्हर अखेर आपण पाहतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि इथून पुढे धावा आता बनल्या जात आहेत. धावा होताना पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये सुद्धा धावा बनल्या गेल्या, त्या चेस सुद्धा झाल्या गेल्यात आणि काय ते फटके पाहायला मिळाले सन्माननीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून. गरज होती संघाला 1 ओव्हर मध्ये 14 धावा बनवण्याची. अखेर 4 चेंडूमध्ये 13 धाव्यांची गरज होती, पण ते 2 लगातारचे षटकार संपूर्णपणे मॅचचं चित्र पालटलंय आणि अजूनही आपण पाहतोय त्यांच्या बॅटला धार तशीच आहे. चांगली फलंदाजी मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. सनी गुलगले यांनी सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली. या मॅच मध्ये आता कॅप्टन सुद्धा तुषार जाधव खूप चांगली फलंदाजी करतोय. आघाडीला आलेला आहे सलामीला आलेला फलंदाज. त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येताना पाहायला मिळाल्या. 2 षटकार 2 चौकाराच्या साहाय्याने फलंदाजी केले. 23 धावावरती प्रणयने त्याला चांगली साथ दिली. आता आपण पाहतोय सिद्धेश सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. म्हणजेच काय तर एकत्रित संघ खूप चांगला बांधलाय आणि तुषारची ती खासियत आहे, चांगला संघ निवडतो. नेहमीच EGPL मध्ये चांगली कामगिरी केलेली असते. पुयात 4थं षटक कशा पद्धतीने आता जाईल. चौथं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय ईशांत. हा गोलंदाज आलाय निळुंगावचा खेळाडू. हो, यावेळेला चांगला बॉल टाकला होता. कॅचची संधी निर्माण झाली. वा, संकेत यांचा चांगला रनिंग कॅच पाहतोय आपण आणि ही भर काढली आहे. मागाशी कॅच सोडला होता, यावेळेला कॅच पकडलाय, आलाय विकेट.
पाहतोय या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 52 या आकड्यावरती. संघाचं अगदी अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे 52. यावेळेला चांगला बॉल आपण पाहतोय पण आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला. पंचांचे हात अगदी समांतर झालेले आहेत आणि टेनिस क्रिकेट अर्थात विश्व क्रिकेटचा नियम क्रमांक 22 सुद्धा या ठिकाणी लावला गेलाय. अर्थात कुठलाही वाईट बॉल जातो त्यावेळेला नियम क्रमांक 22 आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेला एखादा नो बॉल जातो त्यावेळेला नियम क्रमांक 21 या ठिकाणी पाहायला मिळतो. एक महत्वपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय सध्याच्या घडीला EGPL 2026 ही आपल्याला सर्वांच्या भेटेला येताना पाहायला मिळते. यावेळेला बॉल उंच हवेमध्ये वॅकंट एरिया दिसतोय त्या ठिकाणी अगदी बॉल वॅकंट एरियामध्ये पडेल. सिंगल डबल सुद्धा घेतलेले आहे. तिसऱ्याचा प्रयत्न आणि थांबवलं या वेळेला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अगदी 55 आकड्यावरती. येस दीपकजी जाधव ही पहिली अशी स्पर्धा आहे EGPL ज्या वेळेला आपण 3 सायकल या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळाल्यात. 3 सायकल या ठिकाणी पाहतोय आपण मालिकावीरासाठी विजेता संघ मालकासाठी आणि लकी ड्रॉ कुपन म्हणून सुद्धा या ठिकाणी सायकल या ठिकाणी ठेवत आपल्याला पाहायला मिळते. अगदी खूप चांगली यशस्वी स्पर्धा या ठिकाणी सुरुवात झाली आहे. आजचे 2 दिवस या स्पर्धा पाहायला मिळते. 8 संघ अगदी एकूण या स्पर्धेमध्ये खेळले जात आहेत. त्यातलाच हा 4था सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे. सन्माननीय अध्यक्ष आपण पाहतोय शैलेशदत्त पाखोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही लीग खेळत होताना आपल्याला पाहायला मिळते. येस 5वं षटक आणि अंतिम षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तो टाकण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संकेत दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती. सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती 55 आपण पाहतोय. इथे हा बॉल ऑन साईडला आपण पाहतोय खेळलाय उंच पूल फटका आपण पाहतोय सरळ जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सरळ साधा सोपा झेल पकडलाय आणि अजून एक विकेट क्रमांक जाईल मैदानाच्या बाहेर. चेंडूचा खेळ बाकी आहे पण TJ चॅलेंजर्स हा संघ सुद्धा म्हणत असेल की या 4 बॉलमध्ये मोठ्या धावा येऊ देत, मोठे फटके येऊ देत, कारण की इथून पुढे आता धावा बनवायला पाहिजेत. इथे हा बॉल सुद्धा आपण पाहतोय खेळून काढण्याचा प्रयत्न होता. इथे दिवसा ढवळ्या आपण पाहतोय आत्महत्या क्रिकेटच्या मैदानामध्ये.
यस इथे आपण पाहतोय डॉट डॉट बॉल पुन्हा एकदा लगातारचा चौथा. काय ओव्हर राहिले या ओव्हरची सुरुवात आणि अखेर आपण पाहतोय संकेत अरबण याने मात्र आपला क्लास आता बॉलिंग मध्ये दाखवण्याचा सुरुवात केली आहे. लगातारचे चौथा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. अगदी चांगली गोलंदाजी, मान्यवर सुद्धा खुश आहेत या गोलंदाजीवरती, अक्षरशः बांधून ठेवले. पण यावेळेला आपण काय होतंय क्रिकेटच्या मैदानावरती बेसबॉलचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. या बॉलला पाठवला सीमा रेषा पार, षटकार. चापटीच मारले या बॉलवरती, बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. शेवटचा बॉल बाकी आहे. यस अक्षयचा फटका, अक्षयचा वार पाहिला आपण. शेवटचा बॉल संकेतचा. हो इथे पाठीमागे पाठीमागे आपण पाहतोय टाकण्याचा प्रयत्न होता, पाठीमागून दांडी उडवण्याचा प्रयत्न संकेत करत होता पण थोडासा बॉल पाठीमागे राहिलाय. वाईट बॉल. एक्स्ट्राचे धाव 62 धावसंख्या धावफलकावरती 62 आपण पाहतोय. 62 धावसंख्या धावफलकावरती आणि शेवटचा बॉल. यस या वेळेला आपण पाहतोय फटका खेळलाय, स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. या फटक्यात आहे वजन आणि मग धावा मिळतील. संग्रामाच्या आज माझा जो सत्कार सन्मान चालू आहे आणि आज जो ग्राउंड आहे त्या ग्राउंडचा महासंग्राम आम्ही बघायला आलेलो. आमच्या समवेत या करेलो ग्रामपंचायत आमचे आणि आमचे सहकारी आणि आम्ही त्यांना जिल्हा परिषद किंग मेकर बोलतो. आमचे संतोषभाई खडतर आमचे व्यासपीठावर आमच्या गावातील आणि त्याला क्रिकेटचा आमचा तो बादशाह आम्ही त्याला बोलतो. काय पण नियोजन असू द्या तर आमचा पंकज शेलकर, माझे दुसरे सहकारी आमचा योगेश सकपाळ आणि या EGPLचे अध्यक्ष आमचे शैलेश पाकुर्डे. शैलेश शेठ मला वाटतं सगळे ग्राउंड फुल आहेत. आम्ही आता बघितलं ना एक पण ग्राउंड खाली नाही. आम्ही स्टार्ट केला तर तुम्हाला वाटतं विगोलीपासून स्टार्ट केला तर एक पण ग्राउंड खाली नाही आणि हाऊसफुल आहेत. सगळ्यांच्या गाड्या लागलेत, मस्तपैकी खेळतेत, मस्तपैकी भगवा झेंडा असा लावलाय, बाहेर ग्राउंड बनवलं. आता बोलो बोलो महासंग्राम जोरात चालू असेल आणि इथं आलं तर अजून जोरात दिसला आम्हाला. पण एक क्षमता मी बघितली अध्यक्ष, एवढा मोठा ऊन, एवढा कडक ऊन असलाय तरी कुठल्या मुलाला फरक पडला नाही. ही ह्युमिनिटी पॉवर आणि ही जिद्द या खेळातूनच दिसते.
आणि ही पॉवर आता तरुणांमध्ये असायलाच पाहिजे, कारण पुढे येणारा संघर्षाचा युग आहे आणि युगातनं आपलं कॉम्पिटिशन जोरात चालू आहे, बरोबर ना. प्रत्येकाला कॉम्पिटिशन आहे आणि हे कॉम्पिटिशन दिसतोय. अनेक राऊंडर समजतोय त्यांनी षटकार कुठल्या साईडला, ऑफ साईडला, सरळ ऑफ साईडला षटकार खेचला आणि एवढा वारा असताना पण एवढा जोरात फटका मारला. बॉलर पण तेवढा ताकदीचा होता, मी बघत होतो, बॉल पण स्पीडने येत होता, पण त्या बॉलला काटून त्यांनी असा षटकार मारला. कोण बॅट्समन नाव नाही माहिती, पण खरं त्यांनी ऑफ साईडला जो षटकार मारला तो बघण्यासारखा आहे. अध्यक्ष, आपण पहिल्यापासून बोलत आलो, आता टेनिस क्रिकेटला पण दिवस आलेत. पहिला आपण बोललो सीझनचा बॉल आणि क्रिकेट, पण आता टेनिस क्रिकेटला पण दिवस आलेत. कारण कुठली टेनिसची ती आता ISPL, त्याच्यामध्ये आपला म्हाडचा योगेश पेनकर सारखा मुलगा आणि अख्ख्या मला वाटतं देशातली मुलं आता खेळतात टेनिस, आणि टेनिसला पण 25-25, 30-30 लाखाची बोली लागलेली असते. अध्यक्ष, विनंती आमची तुम्हाला अशीच आहे, एकतरी म्हणजे तुम्ही क्रिकेट खेळा, पण एखादा मुलगा जर बॉलर असेल, एखादा मुलगा चांगला प्लेअर असेल, तर त्याला तुम्ही कसा पुढं घालवायचा, प्रत्येक असोसिएशन एकतरी प्लेअर असा करा तयार. प्रत्येक असोसिएशनला विनंती आपली की एकतरी प्लेअर, तो तुम्हाला समजतं खेळताना दिसेल तो तुम्हाला, तो की हा प्लेअर एकदम त्या तिथपर्यंत जाऊ शकतो. अध्यक्ष, असा एकतरी प्लेअर काढा तुम्ही प्रत्येक असोसिएशन मधून. बघा, त्याला नोकरी नाही लागली, तो नुसता क्रिकेटवर जात आहे, पण त्याचा कुटुंबाचा उज्ज्वल करेल. कारण जसा योगेश पेनकर सारखा मुलगा आज मला वाटते महाराष्ट्र क्रिकेटच्या किंवा मला वाटतं मुंबई क्रिकेटच्या टीमचा कर्णधार आहे, आणि मला वाटतं याचा त्याचे मालक आहेत, मला वाटतं कधी आपलं हे फिल्म स्टार, मला वाटतं अमिताभ बच्चन ना, फिल्म स्टार का अभिषेक बच्चन त्याचा फिल्म स्टारचा तो मालक आहे. आणि दिसतं तुम्ही त्याच्यावर बोलीवर जाऊ नका, त्याला तर ॲडव्हर्टाईजचे बॅटचे पण पैसे मिळायला लागलेत, क्रिकेट आणि त्या टी शर्टचे पण पैसे मिळायला लागलेत. तर एकतरी मुलगा, अध्यक्ष, असा मुलगा तयार करा, तुमची मॅचेस चालू द्या, प्रत्येक गावातला मुलगा तयार होऊ द्या, पण असा एक मुलगा जरी असोसिएशन एकतरी तयार झाला योगेश पेनकर सारखा, तो नक्कीच टेनिस मधून आपलं नाव कमवेल. माणगावचा जसा माडचा योगेश पेनकर नाव काढतोय, तसा माणगाव ग्रामीण असोसिएशनच्या म्हणजे जेवढे असोसिएशन आहेत तेवढी एकतरी मुलगा आपला तिथे खेळायला जायला पाहिजे, ही विनंती करतो. आणि तुम्ही आमचा मान सन्मान राखलात, आमचे संतोषभाई इथं आलेत, तुमचा मी आभार मानतो. 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस, थँक्यू सो मच. सन्माननीय पंकजी एलकर यांचा सुद्धा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतो सन्माननीय शैलेशदादा पाकोडे, EGPLचे अध्यक्ष, की आपण यांचा मान सन्मान करायचा आहे. येस, सन्मान होते या ठिकाणी पंकजी एलकर यांचा. त्याच पद्धतीने मी योगेशजी सकपाळ साहेब यांचा सुद्धा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. येस, मान्यवरचा सत्कार या ठिकाणी होतोय. यावेळेला दुसरा बॉल सुद्धा आपण पाहतोय, टप पाठवलाय मैदानाच्या बाहेर. येस, या ठिकाणी आपण पाहतोय 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. यश आणि दुसऱ्या बाजूला संकेत अर्बन, संघाचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पण यश सध्याच्या घडीला आपण पाहतोय काय फलंदाजी करतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 फटके मात्र हे मैदानाच्या बाहेर त्याने पाठवलेले आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार मात्र येताना पाहायला मिळतात. या षटकारासाठी 3 षटकारासाठी संतोषभाई खडतर 500 रुपयाचं पारितोषिक मात्र इथे आलेलं आहे. वा, काय फुलंदाजी चालले मैदानाच्या आतमध्ये. यश मांगवली गावचा हा खेळाडू आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय EGPL मध्ये मात्र बरसतोय, दहाडतोय, डरकाळी फोडतोय.
लगाताच्या 3 षटकासाठी सन्माननीय संतोषभाई खडतर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दाखल झालंय. लगातारचे 3 षटकार, धावांची गरज होती 69, पण मात्र ही मॅच लवकर संपते की काय असंच पाहतोय आपण. ओ हा चौथा बॉल आपण पाहतोय. यावेळेला चांगला बॉल हा ना करत असताना आपण पाहतोय या ठिकाणी काय घडतंय. इथे आपण पाहतोय रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आम्ही इथे वाट पाहू, कारण की अगदी हा ना करत असताना या पंचांचा निर्णय पेंडिंग आहे. खूप महत्वाचा निर्णय हा ठरू शकतो, कारण की मॅचचा टर्निंग पॉईंट सुद्धा यातून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. पंच ओंकारची गुरव या ठिकाणी आहेत. शहानिशा करतील या निर्णयाची. जय गणेश स्पोर्ट्स रिवर्ध यांचा हे यूट्यूब चॅनल आपण पाहतोय. या ठिकाणी मानगाव नगरीमध्ये दाखल झालंय. त्यांच्या माध्यमातून होईल. ही वाहिनी आहे, दूध का दूध आणि पाणी का पाणी आपल्याला लगेच समजेल. नॉट आउट. नॉट आउट या ठिकाणी डिसिजन आलाय पंचांचा. आणि फलंदाज अगदी सेफ आहे, कारण की आपण पाहतोय अगदी जीव धोक्यात होता. हा नाचा कॉल होता. इथे हा बॉल चांगला पाहतोय आपण. इथे चांगला बॉल पाहायला मिळाला. भाऊ गोलंदाजी मार्कवरती प्रणय पवार, बामनोलीचा गावचा हा खेळाडू. यस, या वेळेला सुद्धा चांगला बॉल पाहतोय आपण. येस, अगदी एन्जॉय घेतात आमचे समोर मांडण्यावर. अगदी आवर्जून ही मॅच बघण्यासाठी थांबलेले आहेत. हा सामना खूप चांगला आहे. चौथा सामना टीचे चॅलेंजर्स त्यांचे विपक्ष श्री काळाभैरव उनेगावा, श्री काळाभैरव लहाने सुरव हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. संघाचा कॅप्टन संकेत अर्बन आता सध्या स्ट्रायकिंग एंडला, बॅटिंग एंड साठी. या वेळेला पाहूया दुसरा षटक आता सुरुवात झाली आहे. दुसरा षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. श्रेयश दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. संकेत अर्बन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल. यावेळेला हा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता. एक वेगळा नाविन्यपूर्ण स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. इथे संस्काराचे फटके कमी, पण आविष्काराचे फटके जास्त खेळण्याचा प्रयत्न करतो. संकेतची खासियत राहिली आहे, त्याला ऑन साईड नेहमीच पसंत पडतो. लेग साईडला तो नेहमीच जास्त खेळण्याचा प्रयत्न करत असतो. पाहूयात आता खेळ कसा भरेल त्याचा. इथे हा फटका खेळला उंच हवेत. कॅचची संधी झाली आहे. खेळाडू येतोय त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी काय घडतंय. यावेळेला पकडला असेल आणि संपलाय. एक महत्वपूर्ण फलंदाजाचा खेळ. विकेट क्रमांक पहिला जाईल मैदानाच्या बाहेर.
आपण पाहतोय एक महत्वपूर्ण स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये जे टी शर्ट जे प्रोव्हाइड केले आहेत ते पुरस्कृत केलेले आहेत ते सौ दिशा दीपक शेठ जाधव रायगड जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून आपण पाहतो हे दिलेले आहेत. सातत्याने आपल्या क्रिकेटवरती नितांत प्रेम असतं आणि आपल्या सर्वच खेळाडूंसाठी एक सातत्याने धावून येणारे व्यक्तिमत्व म्हणजे दीपक शेठ जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या मध्ये. क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांचं सहकार्य असतं मुलांसाठी. त्यांच्या बाजूला आपण पाहतोय संतोषबाई खडतर यांच्या नावाची जी आपल्याला ओळख करून द्यायची गरज नाही, आपण सर्वजण जाणता. कार्याध्यक्ष आहेत या सन्माननीय असोसिएशनचे विद्यमान सरपंच खरवली ग्रामपंचायतचे आणि यानंतर आपण टॉस सुद्धा करणार आहोत या मॅचचा. ओके इथे हा बॉल ऑन साइडला खेळत असताना त्या ठिकाणी खेळतोय फटका पण मिस फील्ड होते. त्याच्या जोरावरती आपण पाहतोय चेंडूचा पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर आला नशिबाचा चौकार. श्रेयश इथे पॉइंटच्या डोक्यावरून आपण पाहतोय वा काय फटका क्लास केलाय. क्लासिकल अंदाजाने फटके करत असताना 26 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 43 धावांची आवश्यकता असूनही आहे. विद्यमान दोन सरपंच आमच्या मान्यवरांवर ही मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. डॅशिंग नेतृत्व दोन्ही सुद्धा आहेत. क्रिकेटवरती प्रेम त्यातल्या त्यात आपण पाहतोय सामाजिक कार्य म्हणा राजकारण सांस्कृतिक क्रीडा या सर्वांमध्ये त्यांचं अगदी हातखंड आहे. यावेळेला फिरवलाय खिचक्या माराय या भिंगडी शॉट आहे बॉलला पाठवलाय सीमा पार वजनदार षटकार. फटका मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रसादच्या बॅट मधून आलाय. साथीच्या घडीला प्रसाद समोरच्या संघाला प्रसादच देतोय फटक्यांचा चौकार आणि षटकारांचा. अगदी एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती एकूण पाहायला मिळते ती म्हणजे 32 धावसंख्या. 32 धावसंख्या धावफलकावरती याचा अर्थ अजून सुद्धा 37 धावांची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. आणि दोन महत्वाचे फलंदाज एका बाजूला यश ज्याने 3 बॉलमध्ये 3 षटकार पहिले मारले होते आणि तदनंतर आता प्रसाद. काय बॅटिंग चालली आहे. श्री काळ भैलव लहाने सुरव या संघाचे हे दोन्ही शिलेदार मात्र चांगली फलंदाजी करतायत. यस आता पुन्हा एकदा यश स्ट्रायकिंग एंडला असेल त्याच एंडने ज्या एंडने त्याने आपण पाहतोय 3 बॉल 3 षटकार लगावले होते. आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय कशा पद्धतीने फिल्डिंग टीम खेळते ती पाहावं लागेल. तुषार जाधव यांचा संघ आपण पाहतोय टीजे चॅलेंजर्स ज्या संघाने सुद्धा हा EPL चा किताब जिंकला होता फायनल मारली होती. 18ला 37 ची गरज. सामना फास्ट खेळवायचा आहे. तुषार गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज आलाय. साहिल हा नवीन गोलंदाज दाखल झालाय. इथे हा फटका पुन्हा एकदा सरळ खेळत असताना आपण पाहतोय यावेळेला त्या ठिकाणी प्रोटेक्शन सुद्धा दिलंय. यावेळेला कुठली चुकी करणार नाही आहे. यश बैल माघारी.
दीपक जाधव 4 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता होती. अध्यक्ष बॅटिंग एंडला होते. लगातार 2 बॉल 2 मध्ये षटकारला मारलेत अध्यक्षांनी येस यावेळेला आपण पाहतोय बॅटची आटली काढा लागली होती. डॉट बॉल. इथून पुढे आता सामन्याला कलाटणी भेटेल, कारण की सामना असाच आहे की सातत्याने आपण पाहतोय कधी सामना इकडे कधी सामना तिकडे याच पद्धतीने पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला बॉल, चांगला पाठीमागे टाकला होता आणि या ठिकाणी अति निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहा ना यश आणि अगदी आता बाद झाल्यानंतर आलेला 2 बॉल हे लगातारचे डॉट गेलेले आहेत. अनुज मोरे बॅटिंग एंडला आहे आणि 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. एकूण 3 बॉल चेंडू झालेले आहेत. येस, तिन्ही चेंडू डॉट. या वेळेला उंच हवेत स्लॉटचा बॉल आपण पाहतोय. उंच हवेत तर गेलाय. लांबी किती? हो, लांबी सुद्धा जास्त काटलेली आहे. या बॉल वरती होतं वजन आणि धावा मिळतील त्या अर्धा डझन.
करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल. ओ या वेळेला आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळला ऑन साइडला डीप मिड विकेटच्या ठिकाणी सिंगल आले याचं जर तर सिंगलने धावसंख्या वधारते, सिंगलने धावसंख्या धावफलकावरती लागले ती म्हणजे 46 धावसंख्या धावफलकावरती. या 47 धावा 22 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. आपण जर पाहायला गेलं तर अजूनही 10 बॉल मध्ये 22 ची गरज. समोर फटका खेळलाय, वॅकॅन्ट एरिया आहे त्याच्यामध्ये बॉल चाललाय, पण या ठिकाणी आपण पाहतोय काय वेगाने फिल्डिंग करतोय खेळाडू. अक्षरशः आपण पाहतोय फिल्डिंगने अक्षरशः छान धावलेत. मग अशी सुद्धा कॅच घेतला होता, आता सुद्धा आपण पाहतोय यावेळेला फिल्डिंग सुद्धा खूप चांगली केली आहे. नक्कीच 2 धावा या ठिकाणी वाचवल्या गेल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेला आपण पाहतोय ही 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. 49 धावा धावफलकावरती अजूनही 20 धाव्यांची आवश्यकता. 9 बॉल मध्ये 20 धाव्यांची आवश्यकता. सामना खूप मजेशीर आहे. खोलातला बॉल होता, इथे आता डॉट बॉल गेलाय, डॉट चेंडू गेलाय. असं जर आता दडपण आलाय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. अगदी आपण पाहतोय 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉल मध्ये 20 धाव्याची आवश्यकता. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना पैसा वसूल पाहायला मिळतोय. क्रिकेटचा आपण पाहतोय चित्ररक सामना मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. खोलातला बॉल सरळ बॅट आपण पाहतोय उंच हवेत. यावेळेला बॉल आपण पाहतोय चाललाय सरळ स्ट्रेट हिट. प्रत्येकाकडे असते, परंतु त्यासाठी संघर्ष खूप कमी लोक करतात. तो संघर्ष मात्र या फलंदाजाने केलाय. अगदी आपण पाहतोय आल्या काय फटका खेळलाय, समीकरण बदललाय. 7 बॉल 14 धाव्याची गरज. महत्वाचा बॉल आहे. ओ फुल टॉस बॉल, गर्लफ्रेंडने दिलेला गिफ्ट हे दोन्ही हाताने केलंय कबूल. या वेळेला पाठवलंय ऑन साइडला, आलाय षटकार. येस आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती लागले ती म्हणजे एकूण 61 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय.
आणि अजूनही 8 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 8 धाव्याची गरज. काय सामना, पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कधी सामना इकडे, कधी सामना तिकडे. आणि नक्कीच आपण नेहमीच म्हणतो ना, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. येस बॉल, पंच, रोल बॉल. रोल बॉल प्रोव्हाइड करायचे मैदानाच्या आतमध्ये. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल, 6 बॉल मध्ये आता 8 डाब्याची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. कारण की क्रिकेट आहे ना, क्रिकेट हा सातत्याने रंग बदलत असतो. सरडा आणि माणूस कधी रंग बदलतो कळत नाहीये. त्यातला क्रिकेटचा खेळ सुद्धा आपण पाहतोय ना, की नेहमीच रंग बदलतो. कधी या संघाकडे, कधी त्या संघाकडे. आणि असंच पाहतोय आपण. सहा बॉल 8 धाब्याची गरज. 6 बॉल मध्ये 8 धाब्याची गरज आहे. अजूनही सामना संपला नाहीये. सामना अजूनही आपण पाहतोय टीजे चॅलेंजर्स कडे आहे. इथून पुढे एखाद दुसरा डॉट चेंडू गेला तर इथून पुढे सुद्धा सामना टीजे चॅलेंजर जिंकू शकतो. पण इथून पुढे आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम, त्यांच्याकडे अगदी पाहतोय घणाघाती करणारे फलंदाज आहेत. कारण येणारा प्रत्येक फलंदाज हा अगदी आपण पाहतोय की मोठे फटके सातत्याने खेळतोय. ओ यावेळेला फटका कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हर्सला खेळत असताना हा बॉल चांगल्या पद्धतीने अडवलाय. संघ समर्पण दिलं, पण तिथे काय पाहतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. गुल केले. आपण कुठे असाल, आपण या ठिकाणी या. यस, 5 मध्ये 4 ची आवश्यकता. खोलातला बॉल आपण पाहतोय, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. पण या ठिकाणी अगदी नशिबाची साथ मिळते. सिंगल केले, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न सुद्धा असेल का, नाहीये. थांबवलंय आणि अगदी आपण पाहतोय काय फलंदाजी करतोय. आता 4 बॉल मध्ये फक्त 2 धाव्याची आवश्यकता आहे. 4 मध्ये 2. अगदी गणेश बॅटिंग एंडला आहेत. त्याच्या बॅटमधून हा फटका आलाय. लाणेसुरा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. हा बॉल वाईट स्वरूपाचा, एक्स्ट्राची मिळेल. स्कोर इज लेवल. मॅच आता टाय झाले. आता फक्त एका धाब्याची गरज राहिली आहे. सामना खूप पैसा वसूल होता आणि अगदी पैसा वसूल सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि नक्कीच एक दमदार सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजून एक धाब्याची आवश्यकता आहे. इथे फटका हवेमध्ये उंच खेळलाय. कॅचची संधी निर्माण झाली. सामना संपला नाहीये. याने यावेळेला कॅच सोडलाय आणि इथे मॅच सुद्धा सोडली आहे. यावेळेला आपण पाहतोय जिंकलाय संघ श्री काळ भैरव लहाने सुरव. विजय संघाचं खूप सारं अभिनंदन.